अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 सिनेमाचं जे ट्रेलर लॉन्च होतं किंवा म्युझिक लॉन्च होतं त्याचा सोहळा बिहारला पार पडला होता। आता बिहारला पार पडण्यामागे काही इकॉनॉमिकल प्रोफेशनल जरी कारणं असले की बिहारच्या लोकांना यूपीच्या लोकांना तसे सिनेमे आवडतात आणि अल्लू अर्जुनची फॅन्स फॉलोइंग तिथेसुद्धा बऱ्यापैकी होती। हे झालं एक समोर दिसणारं कारण। पण आपण जर बघितलं तर जसं मी एक आधीच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता की अल्लू अर्जुनला तिथे फॅन फॉलोइंग जरी असली तरी ती त्याचे चाहते वेगळे, लोकप्रियता वेगळी आणि समर्थक वेगळे। तर अल्लू अर्जुनला कुठे ना कुठेतरी एक लार्जर दॅन लाईफ, जो फक्त एक सिनेमातला हिरो नाही तर तो एक जमिनीवरचा हिरो, या दृष्टिकोनातून त्याचे बरेचसे प्रयत्न सुरू होते। पॉलिटिकल भूमिका घेणं, दान धर्म वाढवला, सामाजिक काम वाढवले, राजकीय मुद्द्यांवर बोलणं वाढवलं। आणि त्यातच अशी बातमी होती की प्रशांत किशोरला साधारण 6 महिन्यापूर्वी आणि आत्ता जेव्हा अल्लू अर्जुन दिल्लीत होता तेव्हा त्यावेळेला त्यांचं प्रशांत किशोर यांच्याशी भेट झाली होती, भेटणं झालं होतं। साधारण 2-2.5 तास त्यांच्यात चर्चा झाली होती। आता प्रशांत किशोर यांचा थेट अल्लू अर्जुनशी काही संबंध नाही आहे आणि अल्लू अर्जुनचाही थेट प्रशांत किशोर यांच्याशी काही संबंध नाही आहे। तसं अर्थाने जर बघायला गेलं, प्रशांत किशोर हे काम करतात YSRCPसाठी, YSR काँग्रेस, जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षासाठी। कुठे काम करतात? आंध्रात काम करतात, तेलंगणात काम करतात, प्रामुख्याने मुख्यत्वे आंध्रातच काम करतात। जगनमोहन रेड्डी यांच्याकडे तेलंगणात चेहरा नाही आहे त्यांच्या पक्षासाठी। त्यांच्या बहिणीने काँग्रेसमध्ये उडी घेतली होती विधानसभेच्या इलेक्शनला, लोकसभेच्या इलेक्शनला पण त्यांनी काँग्रेसचंच काम केलं होतं आणि विधानसभेच्या इलेक्शनला सुद्धा त्यांनी काँग्रेसचंच काम केलं। तर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या इलेक्शनला अल्लू अर्जुनने YSRCPच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्यांचा प्रचार केला। कुठे ना कुठेतरी तेलंगणामध्ये आपल्या पक्षाचा चेहरा इस्टॅब्लिश करण्यासाठी प्रशांत किशोर यांच्या थ्रू YSR जगनमोहन रेड्डी यांनी प्रयत्न केले होते का, किंवा ते प्रयत्न करत असावेत का, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसऱ्या बाजूने बघितलं तर प्रशांत किशोरसुद्धा आपला पक्ष, आपली संघटना ही बिहारमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांना इलेक्शनसुद्धा लढायचं आहे जे पुढच्या वर्षी म्हणजे 2025ला इलेक्शन आहे, तर तिथेसुद्धा ते जोराने तयारी करतात। पण हवा तसा रिस्पॉन्स, हवा तसा प्रतिसाद, संघटना जरी ही हळूहळू बिहारमध्ये वाढत असते तरी पण त्यांना जनमान्यता भेटली आहे का? त्यांना एक करिस्मॅटिक लीडर म्हणून त्यांना बिहारच्या जनतेने, बिहारच्या लोकांनी ॲक्सेप्ट केलं आहे का? त्यांना तिथे स्वीकारलं आहे का? तर त्याबद्दल अजूनही शासनता आहे। प्रशांत किशोर यांच्याकडे जरी स्ट्रॅटजी असली, पैसा असला, डोकं असलं, म्हणेल तसं, हवं तसं काम करून देणारे स्ट्रॅटजिस्ट असले, आपण त्याला म्हणतो भाडेतत्वावर किंवा भाड्याने घेतलेले पैसे देऊन जमा केलेले स्ट्रॅटजिस्ट असते, परंतु एक करिस्मॅटिक आणि रेटॉरिक जे म्हणतो आपण त्याला नेत्यामध्ये असणं, किंवा ज्या नेत्याला एक वलय प्राप्त होणं गरजेचं असतं ते त्यांना मिळाले का? तर ते अजूनही त्यांना बिहारच्या राजकारणामध्ये सापडलं आहे असं सध्या तरी दिसत नाही। तर अल्लू अर्जुन बिहार, UPमध्ये किंवा नॉर्थ इंडियामध्ये खूपच जास्त पॉप्युलर आहे। तुलनेने आपण जर त्याची तुलना करायला गेली साऊथ इंडिया किंवा तेलुगू, खास करून आंध्र आणि तेलंगणामध्ये, त्याच तुलनेत बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यातसुद्धा अल्लू अर्जुन खूप पॉप्युलर आहे, लोकप्रिय आहे आणि त्याला मानणारासुद्धा वर्ग आहे। तर याचाच प्रशांत किशोर यांनी कदाचित फायदा घेण्याचं ठरवलेलं असावं, किंवा म्युच्युअल अंडरस्टँडिंग, परस्परांचं हित, हे बघून दोघांनी एकमेकांना सपोर्ट केला आहे का, याचासुद्धा आपल्याला विचार करावा लागेल। हे सुद्धा एक निरीक्षण, म्हणजे 1-1.5 वर्षामध्ये बिहारमध्ये निवडणूक आहेत, तर अल्लू अर्जुनने यावं, प्रत्यक्षरित्या ते प्रशांत किशोर यांना कुठेतरी येत्या काळात बूस्ट देणार होते का, त्यांच्याबद्दल काय बोलणार होते का, सिनेमाच्या पलीकडे जाऊ त्यांचं तिथे इकॉनॉमिकल हित होतं, पैसा तिथे चित्रपट कमवणार होता, ही पण एक गोष्ट आहेच, पण दुसरंसुद्धा एक निरीक्षण आहे का, कारण की अल्लू अर्जुन YSRCP यांचा तेलंगणातील चेहरा झाला असता का, किंवा तेलंगणाच्या राजकारणामध्ये अल्लू अर्जुनला इस्टॅब्लिश व्हायचं आहे का,
ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अल्लू अर्जुनला रणनीती म्हणा किंवा राजकारणातले डावपेच किंवा त्याची राजकारणात एंट्रीची पार्श्वभूमी जी तयार करायची आहे ती तयार करण्यासाठी प्रशांत किशोर मदत करतात. प्रशांत किशोर ॲज अ स्ट्रॅटेजिस्ट, YSRCP ॲज अ प्लॅटफॉर्म म्हणून अल्लू अर्जुन तेलंगणाच्या राजकारणात येण्यासाठी वापरणार होतं का? कारण की अल्लू अर्जुन यांचं जे मार्केटिंग पाहिलं 2-3 वर्षात तर ते लार्जर दॅन लाईफ सुरू आहे. म्हणजे वैयक्तिक स्तरावर सुद्धा अल्लू अर्जुनचे प्रयत्न सुरू होते, राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सुद्धा अल्लू अर्जुनचे प्रयत्न सुरू होते. आधी लोकसभा विधानसभेला YSRCPच्या उमेदवाराला पाठिंबा देणं, थेट पवन कल्याण यांच्या थेट नाही म्हणू शकत आपण त्यांना, पण एक दुसरी भूमिका घेणं जी पवन कल्याण यांना न आवडणारी होती किंवा त्याच्या विरोधात जाणारी होती, ती अल्लू अर्जुनने केलं. प्रशांत किशोर यांच्याशी 2दा-3दा झालेली भेट, दिल्लीतल्या काही राजकारण्यांशी झालेली भेट, तसेच बिहारला आपल्या चित्रपटाचा एक कार्यक्रम लॉन्च करणं, ट्रेलर लॉन्च करणं आणि नंतर थेट तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी भेटणं. अल्लू अर्जुन हा जरी म्हणत असला की मी एक नियम कायद्यांचं पालन करणारा, त्यांचा अवलंब करणारा माणूस आहे, पण कुठे ना कुठेतरी त्याच्या देहबोलीतून हावभावातनं हेच दिसतं की तो मुख्यमंत्र्यांशी भिडला आहे तेलंगणाच्या. आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनाही माहिती आहे की अल्लू अर्जुनची लोकप्रियता बघता अल्लू अर्जुन हळूहळू तेलंगणाच्या राजकारणामध्ये सक्रिय झाला असता, पाय पसरायला लागला असता, तर वेळीच याची लोकप्रियता किंवा आपण ज्याला म्हणतो ना की त्याचं उपद्रवी मूल्य, न्यूसेन्स जो तेलंगणामध्ये आहे, म्हणजे फिल्मी बॅकग्राऊंडमध्ये असू दे किंवा पॉलिटिकल बॅकग्राऊंडमध्ये असू द्या, तो संपवायचा प्रयत्न बरोबर रेवंत रेड्डी किंवा तेलंगणाचे CM यांनी केला. आता ही काही निरीक्षणं होती ती अशीच असतील असं नाही आहे, परंतु फिल्म आणि राजकारण हे साऊथमध्ये एकमेकांच्या हाताला हात धरून चालतात असं म्हणतात, त्यामुळे तिथे काही होऊ शकतं. तर बघू पुढे काय होतं. अल्लू अर्जुन हा थांबतो की CM रेवंत रेड्डी यांना भिडत राहतो, राजकारणात उतरतो का, प्रशांत किशोर यांना अल्लू अर्जुनचा काही फायदा होतो का, हे खूप पुढचा विषय आहे, पण काही होऊ शकतं.